गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. सुश्रुत संहितेचे महत्त्व. सुश्रुत संहितेचे महत्त्व असं म्हणण्यापेक्षा मी ते कंसात शब्द लिहिला आहे, सुश्रुत संहितेचे वेगळेपण. कारण काय, सुश्रुत संहितेचं महत्त्व सांगायचं म्हणजे मग ते शल्य आहे, शारीर आहे, मर्म आहे, धमनी आहे असंच सांगायला लागतं. किंवा त्यांनी ते स्वस्थची परिभाषा सांगितली. तर तुम्हाला जे सगळं माहिती आहे तेच मी पुन्हा सांगण्यात मला फार तो विशेष भाग वाटत नाही. थोडंसं मी मागच्या वेळेला सांगितलं तसं माझा जरा स्वभाव कसा आहे की जो सब करते हे यारो वो हम तुम क्यों करे, हे सगळ्यांना जे माहिती आहे तेच मी पुन्हा सांगण्यात मला तसा फार आनंद नाही वाटत. म्हणून मी इथे पुढची स्लाईड घ्या. पुढे लिहिलेलं आहे की जे वादग्रस्त आहे आणि जे पूर्वज्ञात आहे म्हणजे शारीर शल्य मर्म हे सोडून जे चरकांनी वाग्भटात प्राया नाही आहे अशा काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो. अगदी सुरुवातीपासून म्हणजे सुश्रुत सूत्र 1 पासून या वेगळेपणाला सुरुवात होते. खरंच सुश्रुत वेगळा आहे. माझं प्रचंड प्रेम वाग्भटावरती आहे. आपल्याला अख्खा चरक सिलेबसमध्ये आहे. त्यामुळे वाग्भट आणि चरकाचा आपल्याला परिचय असतो. पण एंट्रन्स क्लासेसच्या निमित्ताने आणि तंत्रयुक्ती इन संहिताध्ययनम या माझ्या थिसिसच्या निमित्ताने मला जामनगरला 3 वर्ष राहायला मिळालं. 1000 दिवसामध्ये सगळे ग्रंथ मनसोक्त सटीक वाचता आले. त्यामुळे सुश्रुतामध्ये जे काही वेगळं सापडलं ते मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो. म्हणजे मी काल जेव्हा हे स्लाईड करायला बसलो तेव्हा मला असं जाणवलं की पहिल्या 2 अध्यायातच 5 स्लाईड संपल्यात. म्हणजे अख्खा सुश्रुत संपेपर्यंत 300-400 स्लाईडपर्यंत गेलं असतं. म्हणून मग थोडासा स्वतःवर संयम ठेवून ह्या 13 स्लाईड्स आहेत आणि 27 मिनिटाचं हे व्याख्यान होईल असा माझा अंदाज आहे. 2-5 मिनिटं इकडे तिकडे झाले तर थोडं क्षमा करा. सुरुवात जी आहे तेव्हा तो धन्वंतरीकडे जातो, ते सगळे मित्र त्याचे 7, 11, 12 जे काय असतील ते, आणि तो म्हणतो की आम्हाला आयुर्वेद शिकायचं आहे. कशासाठी शिकायचं आहे तर हे त्याचं वाक्य आहे. म्हणजे इथून त्याची वृत्ती, त्याचा स्वभाव कळतो. जर तुम्ही चरकात बघितलं तर त्यांचं काय आहे की आमचा योगाभ्यास आडलेला आहे. मग रोगास्तस्य अपहर्तारः कस्यात तेषां समोपायः इत्युक्त्वा ध्यानमास्थितः. म्हणजे त्यांच्या योग साधनेमध्ये अडचण आली म्हणून ते आयुर्वेद शोधायला गेले. तसं सुश्रुत असं नाही आहे. सुश्रुताची फार लौकिक भावना आहे. तो म्हणजे लोकांपर्यंत फेस टू द पीपल असा आलेला आहे. तो म्हणतो सनाथान अपि अनाथवद विक्रोशतश्च मानवान अभिसमीक्ष मनसी न पीडा भवति. सगळं असताना सुद्धा रोगांमुळं अनाथांसारख्या तळमळणाऱ्या या माणसांना पाहून माझ्या मनाला दुःख होतं आणि म्हणून मला आयुर्वेद शिकायचं. इतकं त्याची नैतिकता अतिशय उच्च लेवलला आहे. मग ते धन्वंतरी सांगायला चालू करतात, अरे म्हणे ते पूर्वी 1,00,000 श्लोकांचा आणि 1000 अध्यायांचा आयुर्वेद ब्रह्माजींनी लिहिला होता. पण म्हणे नंतर काय झालं तर नंतर हा प्रकार झाला. काय झाला, अल्पायुष्टम अल्पमेधस्वमच्या आलोक्य नराणाम. एक तर ही जी माणसं आहेत म्हणे ही अल्पायुषी आहेत आणि त्या आयुष्यात पण त्यांचं डोकं फार चालत नाही, अल्पमेधस आहेत. तर त्यांचं अल्पायुष्ट आणि अल्पमेधस्व बघून मी त्याचे 8 भाग केले. भूयो अष्टधा प्रणितवान. म्हणजे मराठीत जी म्हणे 1,12,000 ही तिथनं आलेली आहे सुश्रुत संहितेतनं. कारण 1,00,000 श्लोक होते, त्याला 8 भागलं की 12,000 होतात. तसं 1000 अध्याय असताना त्याला 8 भागलं की 120 अध्याय होतात. म्हणून सगळ्या संहितांची अध्याय संख्या ही 120 आहे आणि त्यांची श्लोकसंख्या ही 12,000 असायला पाहिजे. चरकसुद्धा म्हणतो यश्य 12 सहस्री. सुश्रुताचं 5वं स्थान हे 120व्या अध्यायाला संपतं आणि नंतरचं जे 6वं आहे त्याला तो स्थान म्हणत नाही, उत्तर तंत्र म्हणतो आणि तिथं 66 अध्याय. म्हणजे हे 1,12,000 नावाचा जो प्रकार आहे तो आपल्या अल्पायुष्टामुळं आणि आपल्या खरं तर कमी बुद्धीमुळे झालेला आहे. पुढे अष्टांगांची व्याख्या जी सुश्रुतांनी दिलेली आहे ती अतिशय सुस्पष्ट, त्याला म्हणतात सेल्फ एक्सप्लेनेटरी अशी आहे. म्हणजे कशाची घ्या, शल्याची कायची, मुद्दाम मी ही घेतली वाजीकरणाची शेवटची व्याख्या. वाजीकरण तंत्रम नाम, किती छान व्याख्या बघा. अल्प दुष्ट क्षीण विशुष्क रेतसाम. अल्पाचं काय करायचं आप्यायन, दुष्टाचं काय करायचं प्रसादन, क्षीणाचं काय करायचं उपचय आणि ज्याला नाहीच आहे त्याचं काय करायचं जनन. इतकं तो छान लिहितो. बरं हे सगळं पॅथॉलॉजिकल झालं. मग पॉझिटिव्ह हेल्थसाठी काय तर प्रहर्ष जननार्थंच. इतक्या त्याच्या व्याख्या ह्या खूप छान आहेत. म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचं वेगळेपण दिसतं. मी चेष्टेत असं म्हणतो की चरकाला जितक्या ठिकाणी पाय घालून पाडता येईल तितक्या ठिकाणी सुश्रुतांनी पाडलेलं, प्रत्येक ठिकाणी तत्त्व सम्यक तद असं म्हणून. पण त्याचं हे वेगळेपण जे असं आहे की तो खूप टू द पॉईंट ऑब्जेक्टिव्ह माणूस आहे. तो असं सब्जेक्टिव्ह काय बोलत नाही. म्हणून किती छान व्याख्या बघा वाजीकरणाची. खरं तर वाजीकरण हा अधिकार चरकाचा. रसायनाच्या अध्यायानंतर 2ऱ्या अध्यायात तो वाजीकरणाचं वर्णन करतो, पण ते असं जवळपास परिच्छेद भरून वर्णन आहे. असं असताना टू द पॉईंट सांगणारा हा सुश्रुत किती छान लिहितो बघा. बरं मुखरोगाला त्यांनी शालाक्यमध्ये टाकलं नाही. आपला गैरसमज आहे की मुखरोग हा शालाक्यातला भाग आहे, ENT म्हणजे शालाक्य. तर सुश्रुताचं असं मत नाही आहे. मुखरोग हा शल्याचा भाग आहे. म्हणून निदानस्थानाचा शेवटचा जो सुश्रुताचा अध्याय आहे तो मुखरोगाचा आहे. जेव्हा तो 28व्या अध्यायामध्ये शस्त्रकर्म सांगतो तेव्हा शेवटी प्रत्येक वेळाला ते छेदनाचे मुखरोग कोणते हे, भेदनाचे कोणते हे, इतकं त्याचं स्पेसिफिकेशन आहे. आपण काय बोलतो काय सांगतो त्याच्याविषयी. पुढे हे पहिल्या अध्यायाची सुरुवात होते.
तो म्हणतो की अरे आयुर्वेद जो आहे तो अथर्ववेदाचं उपवेद आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचं उपवेद आहे असं चरक सांगत नाही. ते सांगायला त्याला 30वा अध्याय उजाडतो. हे सुश्रुत पहिल्या वाक्यात म्हणजे अजून चालू व्हायचंय त्याच्या आधी तो बोलतो की अथ आयुर्वेद उपवेदत्वम असं तो सांगून रिकाम होतो. मग अष्टांगांचं व्यवस्थापन आत्ता सांगितलं त्यांनी केलं. लगेच तो शास्त्र प्रयोजन सांगतो. चरकाने शास्त्र प्रयोजन जे सांगितलं ते 3रा अध्याय सांगितलं. निरुक्ती सांगितली लगेच. आयुर्वेद्य ते अस्मिन अनेनवा विंदंती इति प्रमाण सांगितले त्याने की प्रत्यक्ष अनुमान उपमान प्रमाण त्याने सांगितलं. चरकामध्ये उपमान प्रमाणाचा उल्लेख प्रमाण या अर्थी नाही आहे. ते 24:8 येतो थोडंसं औपम्य म्हणून, पण त्यानं प्रमाण म्हणून ते स्वीकारलं कारण त्याला वर्णाचं जे वर्णन करायचं आहे ते उपमानाशिवाय होऊ शकत नव्हतं. अधिकरण या शास्त्राचं अधिकरण कोण? पुरुष. हे चरकाने पण सांगितलं की तिदंड पुरुष असतो आणि तदर्थोयम वेदम संप्रकाशितः. पण त्याच्या पुढे जाऊन सुश्रुताचं वाक्य खूप छान आहे. तस्य उपकरणम अन्यत. तो इतका रूढ म्हणजे स्पष्ट वक्ता आहे की त्याने सांगून टाकलं की पुरुष माणूस सोडून या सृष्टीमध्ये जे जे काही आहे स्थावर जंगम चराचर ते सगळं पुरुषाचं उपकरण आहे. आम्हाला हे वर्जे, आम्हाला ते चालत नाही, मद्य नको, मांस नको, अशातला भाग कुठेही नाही आहे त्याचं. त्याला रक्ताशी डील करायचं आहे. त्यामुळे तो म्हणतो की तस्य उपकरणम अन्यत. त्यांनी प्रशस्ती सांगताना काय सांगितले बघा. चरक चिकित्सास्थान 1च्या शेवटी म्हणतो की आयुर्वेद कशासाठी आहे? धर्मार्थम नार्थ कामार्थम. न अर्थ, अर्थासाठी आयुर्वेद नाही आहे. सुश्रुत तसा नाही, तो प्रॅक्टिकल आहे. तो म्हणतो की हा आयुर्वेद जो आहे तो शाश्वतम पुण्यम वृत्तीकरम. माझं आयुष्य चालवणार आहे. म्हणजे तो खाली आलेला आहे, जमिनीवर येऊन उभा राहिलेला आहे, प्रॅक्टिकल माणूस आहे. वाघभट त्याच्या पुढे जातो, म्हणतो नुसते रोगी नको पैसे देणारे, भरपूर पैसे देणारे रोगी पाहिजेत, आढ्य रोगी. तर हे जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड गोष्टी आहेत ना त्या नंतर होत गेल्या. मी सुद्धा परमेश्वराला रोज सकाळी प्रार्थना करतो की हे परमेश्वरा माझ्याकडे गुजराती, मारवाडी, पंजाबी पेशंट पाठव. म्हणजे गोयल, चावला, गादिया, दुगड हे पेशंट चांगले ना. उगाच आपलं मेत्रे, पेंडसे, गोखले त्यांचा काय उपयोग. ते वाघभट ही जी गोष्ट आहे ही त्या पद्धतीने प्रॅक्टिकल होत जाते. त्याची सुरुवात इथं वृत्तीकरम. पुढे व्याधी प्रकार सांगितले. हे पण चरकात नाही आहेत या पद्धतीने की आगंतु मानस शारीर हे व्याधी सगळ्यांनी सांगितले. सुश्रुत स्वाभाविक व्याधी पण सांगतो. तो म्हणतो की क्षुधा लागणं, पिपासा लागणं, जरा येणं, मरण येणं हा सुद्धा व्याधी आहे. आणि त्याला टाळण्याचे उपाय तो सांगतो खाली की संशोधन, संशमन, आहार, आचार. चरकामध्ये हे उपाय नाही आहे. चरकामध्ये 2च, संशोधन, संशमन. आहार, आचार नाही. आहार सुद्धा काही वेळेला आहे पण आचार नाही आहे. इतका तो स्पष्ट लिहिणारा माणूस आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणतो तो म्हणतो आयुर्वेद म्हणजे काय हे चरकात नाही. आयुर्वेद म्हणजे चिकित्सा बीज चतुष्टयम पुरुषो व्याधी औषधम क्रिया कालश्चेती. ह्या 5 गोष्टींमध्ये दिसताना 4 दिसत आहेत पण या 5 गोष्टींमध्ये सगळा आयुर्वेद विभागलेला आहे. आमची डिपार्टमेंट ही अशी असायला पाहिजे की पुरुष डिपार्टमेंट, व्याधी डिपार्टमेंट, औषध डिपार्टमेंट, क्रिया डिपार्टमेंट, काल डिपार्टमेंट, बात खतम. किंवा 10 असायला पाहिजे. चरक चिकित्सा 30मध्ये तो म्हणतो दशप्रकरण आणि आयुर्वेदस्य. तिथे पण अशीच प्रकरणं, शरीर, वृत्ती, कार्यकाल वगैरे. तर इतकं चांगलं सांगण्याचा सुश्रुताचा हा टू द पॉईंट असा भाग आहे. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्याने पुढची स्लाईड घ्या. शिष्योपनयने सांगितले की कुठल्या प्रकारच्या शिष्याला अध्याप्य म्हणून स्वीकारावं. त्यांनी त्याची जी एंट्रन्स लावलेली आहे ती खूप वेगळी आहे. आता त्याच्यावर खरं तर बोलणं शक्य नाही कारण तो त्यावेळच्या वर्णसंकराचा वगैरे सगळा भाग आपण तो सोडून देऊ. चरकात जी गोष्ट नाही ती सुश्रुताने सांगितली. अनध्याय काल, अध्ययन कधी करू नये, की संधिकालात अध्ययन करू नये. भर दुपारी 12 वाजता अध्ययन करायला बसू नये. आमची कॉलेजेसची वेळ काय आहे तर आम्ही 11ला स्टार्ट करतो म्हणजे एक्झॅक्ट आम्ही संध्याकाळी अभ्यास करायला बसतो की जिथं माझं शास्त्र सांगतं की ही अध्ययनाची वर्ज्य वेळ आहे. स्वतंत्र राष्ट्र क्षितिपव्यथा असो, माझं शास्त्र, माझं राष्ट्र, माझा नेता जेव्हा अडचणीत असेल तेव्हा अध्ययन करणं. अशा खूप छान ज्या डायरेक्टली चिकित्सेशी नसतील पण तुमच्या आमच्या जीवनाशी संबंधित अशा गोष्टी तो सांगतो. 3य अध्यायामध्ये चिकित्सेचा पर्याय जो चरकात नाही तो सुश्रुत झालेला आहे, शांती कर्म. बाकी प्रायश्चित्तम, प्रशमनम, औषधम, पथ्यम हे पर्याय चरकात आहेत. तो सुश्रुताने हा वेगळा पर्याय दिला, शांती कर्म. कारण त्याला त्या गोष्टींची डील करायचं. त्याला रक्ताशी, व्रणाशी, त्याच्यावर येणाऱ्या बाह्य आघातांशी डील करायचं म्हणून तो शांती कर्म बोलतो. उत्तर तंत्राचं नाव तो पश्चिम तंत्र देतो. म्हणजे हे कुणालाच माहीत नसतं की उत्तर तंत्राला पश्चिम तंत्र असंही म्हणतात. चरकामध्ये श्लोकस्थान असा पर्याय शब्द आहे सूत्रस्थानाला, आश्रयस्थान असा पर्याय शब्द आहे शारीर स्थानाला. पण सुश्रुताच्या उत्तर तंत्राला पश्चिम तंत्र म्हणतात असं माहीतच नसतं. पण उत्तर तंत्र कशासाठी आहे? उपद्रवांसाठी. आणि कुठले उपद्रव तर खाली दिलेले 4. काय चिकित्सेचं वर्णन उत्तर तंत्रात आहे. कौमार भृत्य म्हणजे सुश्रुतीच्या दृष्टीने बालग्रह, जे काय 11 अध्याय आहेत 27 ते 37 सुश्रुत उत्तर तंत्रातले, ते ग्रहांचे अध्याय आहेत. 9 ग्रहांचे अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये समरी आहे, शेवटच्या अध्यायामध्ये प्रार्थना आहे आणि मध्ये 9 ग्रहांचं प्रोफाईल आहे. तर ते 11 अध्याय म्हणजे त्याच्या दृष्टीने कौमार भृत्य की बालकांशी संबंधित गोष्टी म्हणजे ग्रह. आपल्याला जे वाटतं ते नाही, धात्री वगैरे नाही. नंतर शालाक्य, त्याच्यामध्ये मुखरोग नाही आहेत. भूतविद्या, भूतविद्या म्हणजे आपल्याला वाटतं ग्रह, तसं नाही आहे. भूतविद्या म्हणजे उन्माद आणि अपस्मार असं तो लिहून देतो. म्हणजे आम्ही तो 3रा अध्याय वाचला तर त्याचा विषय विभाग आम्हाला लक्षात येईल. नाही तर मग पुढे 12% असं होतं.
आणि ज्याच्यावरती माझा संपूर्ण एम.एडचा थिसिस आहे, ज्यासाठी मी 3 वर्ष काम केलं, ती गोष्ट म्हणजे तंत्रभूषण तंत्रयुक्ती. चरकाच्या सूत्रस्थानाच्या शेवटच्या 2 अध्यायांना संग्रहाध्याय म्हटलेले, सुश्रुत आणि उत्तरतंत्राच्या शेवटच्या 4 अध्यायांना तंत्रभूषण अध्याय म्हटलं. आणि त्यातला सेकंड लास्ट अध्याय हा आहे तंत्रयुक्ती. त्याच्यावर बोलणं खूप आहे. म्हणजे माझे आत्ता जवळपास 4 लेक्चर्स नेक्स्टक्लाउडवरती केव्हा ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. एकूण 6 तासांचं लेक्चर आहे ते. हळूहळू जमलं तर ऐका. मी त्याच्यामध्ये तंत्रयुक्ती जशी मला समजली त्या काळामध्ये 15 वर्षापूर्वी तशी एक्सप्लेन केलेली आहे. आज जरा थोडी जास्त समजली असं मला वाटतं. पुढे याच अध्यायाच्या शेवटी तो पाठ कसं करावं, वाचावं कसं, याचं ट्रेनिंग देतो तुम्हाला. की अनुनासिक वाचू नये, जोरात वाचू नये, हळू वाचू नये, घाईनी वाचू नये, खूप द्रुतविलंबित वाचू नये, असं सगळं सांगितलं. तो म्हणतो पदम पादम श्लोकम वा, तुम्हाला झेपेल तेवढं. पाठांतर कसं करावं तर श्लोकांनी करावं. नाही जमलं पाद एका ओळीचं करावं, नाही जमलं अर्ध्या ओळीचं करावं. आणि ती गोष्ट म्हणजे संथा. ती नाही दिली की मग चुका होतात. मग आता अवग्रह उच्चारले गेले. अवग्रह उच्चारायचं नसतं. वयो अहोरात्री भुक्तानाम नसतं. ते अंतमध्यादिगाक्रमात नसतं. ते अवग्रह जे आहे ते एंगपदांतात अति नावाच्या पाणिनीच्या नियमाने गायब झाले पाहिजे. की ते निवेशा अधिकांश हेतू पृथक तंत्राने ते निरे तेभ्यो ति विप्रकिरणेभ्य प्रायसारतरोच्चया वयोहो रात्रिभुक्तानाम तेंत मध्याधिकाक्रमात. तो अवग्रह जाणं, याच्यासाठी ते पदम पादम श्लोकम. शास्त्र कसं शिकायचं? शास्त्र गुरुमुखोद्गीर्णम. शास्त्र वाचण्याची गोष्ट नाही आहे, शास्त्र ही ऐकण्याची गोष्ट आहे. शास्त्रम गुरुमुखोद्गीर्णम. आणि जेव्हा तुम्ही ते उच्चार सहीच्या सही ऐकता तसेचे तसे संस्कार होतात. आणि एकदा ते झाले की बदलत नाहीत. मग चुकी झाले की चुकीचे. सगळीकडे ते धन्वंतरी स्तवन म्हणतात, शंकम चक्रम जलोकम अख्ख्या महाराष्ट्रात म्हणतात. त्यातली दुसरी ओळ म्हणताना सूक्ष्म स्वच्छातिरुद्याम इथं थांबतात. आणि मग पुढे शुकपरिविलसन म्हणतात. तिथं थांबायचंच नाही आहे. सूक्ष्म स्वच्छातिरुद्याम असं थांबतात. ते न थांबता पूर्ण यायला पाहिजे. सूक्ष्म स्वच्छातिरुद्याम शुकपरिविलसन. ते हृदय अंशुक आहे. हृदय म्हणजे रमणीय, मनाला बरं वाटेल असं. अंशुक म्हणजे घातलेला त्याने उत्तरीयाचा शेला. तुम्ही हृदयाम आणि शुकपरिविलसन म्हणलात की धन्वंतरीच्या खांद्यावर एक पोपट बसला असं त्याचा अर्थ होतो. आम्ही जेव्हा ती संधी तोडतो पदम पादम श्लोकम न समजल्यामुळे, तेव्हा त्या अर्थांचे अनर्थ होतं. पण तसं होऊ नये म्हणून तो जागरूक आहे. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायाचा शेवट तो या श्लोकाने करतो की जे आमच्या संपूर्ण शिक्षण क्रमाचं उद्दिष्ट असायला पाहिजे. अध्ययन अंतगहा याने कुठल्या पायऱ्याने जायला पाहिजे तर पहिल्यांदा वाक्सौष्ठव. माझं शास्त्र मला चांगलं वाचता आलं पाहिजे. पाठ करता आलं तर फारच छान. म्हणून मागच्या व्याख्यानात म्हणालो की मला चोपडीमध्ये काही आवडत नाही. नथिंग इन चोपडी, एव्हरीथिंग इन खोपडी. तुम्हाला इथं असेल तर ते उच्चारायलाच पाहिजे. वाचणं सोपं आहे, पण उच्चार करताना तितका उच्चार चांगला पाहिजे. तो एवढाही चुकता कामा नये. जर तुमचा कॅरेक्टर स्पेलिंग चुकत नसेल तुमच्या ईमेल ॲड्रेससाठी, वेबसाईटच्या ॲड्रेससाठी, तर माझं शास्त्रातलं उच्चार का चुकतात आणि ते तुम्ही चालवून का घेता? तर ती शुद्धी तो पहिल्यापासून देतो की वाक्सौष्ठव आहे, मग समजणं, अर्थविज्ञान आहे, मग प्रागल्भ्य आहे, त्याच्या अनेक गोष्टी तुम्हाला मतमतांतरासहित कळणं. त्याच्यानंतर मग क्लिनिक चालू होतं. कर्म नाही पुणे, कौशल्य प्राप्त करून इंटर्नशिपमध्ये, तर अभ्यास आहे. मग व्यवसायाला लागा आणि व्यवसायाला लागल्यानंतर काही वर्षांनी तुम्ही शुअर शॉर्ट सक्सेस सिद्धीला पोचाल. हा त्या अध्ययनाचा सुश्रुताने सांगितलेला क्रम आहे. त्यातल्या पहिल्या 2 गोष्टींचं फक्त वर्णन चसू 9 मध्ये येतं की तस्मा शास्त्रीय अर्थविज्ञान वगैरे प्राणाभिसर विषयकामध्ये. असो पुढे सुसू 6ची सुरुवात आहे ती कालगणना आहे. ती चरकात नाही आहे, ती वाग्भटात नाही आहे. एकटा सुश्रुत कालगणना देतो की ज्याला आपण कालो भेषज योगकृत असं म्हणतो किंवा चरकाने कालो ही भेषज पर्याप्ती अभिनिर्वर्त येते असं म्हटलंय. त्या काळाचे गणनाच दिलेली नाही चरकाने कुठे. त्या काळाची गणना सुश्रुत देतो आणि ती खूप ऑब्जेक्टिव्ह आहे. आम्हाला जर सगळ्या गोष्टी मुहूर्त, पळ, मात्रा या भाषेत हव्या असतील तर ते आम्ही शोधायचे कुठे? कारण अष्टांगहृदय सूत्रसंच सिलेबसमध्ये, चरक अख्खा सिलेबसमध्ये दोन्हीमध्ये कालगणना आहेत. आणि वी आर लिस्ट बॉदर की 1 मात्रा म्हणजे किती. आम्हाला प्रश्नच पडत नाही की 1 मात्रा म्हणजे इतकं. आमच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यावर कॅल्क्युलेटर आहे. एका तासाचे सेकंद इतके होतात, एका तासाच्या मात्रा इतक्या होतात, ही माहिती आहे. पण तो भागाकार करून बघणं असं आम्ही एकदाही त्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरमध्ये करत नाही. जर करून बघितलं तर कळतं की आमचं शास्त्र हे सेकंदापेक्षा जास्त परफेक्ट होतं. कारण त्या व्हॅल्यू जी येते एका सेकंदाच्या किती मात्रा, ही जागतिक लेव्हलची मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे. इतकं छान सुश्रुत देतो. बरं त्याच अध्यायामध्ये चरकाने न दिलेली गोष्ट त्याने दिली. 1 दिन में छर होतो. ही खूप छान गोष्ट दिलेली आहे की मध्यान्हाला ग्रीष्म समजा, मध्यरात्रीला शरद समजा, पूर्वाण्णाला वसंत समजा, अपराण्णाला तुम्ही प्रावृट समजा, असं तो खूप छान सांगतो. आणि तसं आपल्याला प्रतीत होतं की भर दुपारी 12 वाजता डोक्यावर सूर्य असला की ग्रीष्म आहे असं कळतं की नाही. इतकं तो छान. सकाळी खूप फ्रेश वाटतं, म्हणजे वसंत आहे असं रोमॅन्टिक फील येतो की नाही. रात्रीची वेळ कातर वेळ असते तेव्हा ती प्रावृटाची वेळ आहे, आभाळ आल्यासारखं वाटतं. इतकं तो छान समजावून सांगतो. हे त्याचं वेगळेपण आहे की जे शल्य, शारीर, मर्म याच्या पलीकडचं. गण चरकामध्ये अमुक एका कर्मासाठी ही 10 औषधं असं दिलं त्याने. सुश्रुताने एक्झॅक्टली ते उलटं केले. हा एवढा द्रव्य समूह आहे, तुला यातलं जे पाहिजे ते, आणि त्याची एवढा कर्मसमूह आहे. सिंगल गोष्ट त्याने दिली नाही.
एवढ्या द्रव्यसमूहाचं एवढं काम आहे. आता तुला काय पाहिजे यातलं ते तू शोध. मग आपण त्याच्यावरती एक्सपर्ट कॉमेंट लिहितो की तुला जे पाहिजे ते त्यातनं घे, की द्रव्यम जह्यात अयौगिकम अशी त्यांनी लिबर्टी देऊन ठेवली. तसं चरकाचं नाही, चरकाने ते 10 द्रव्य दिलेत आणि त्याचं एकच काम सांगितलं. असं कॉम्पॅक्ट सुश्रुताचं नाही, त्यांनी खूप मोठं तुम्हाला काम करून दिलेलं. पित्ताचे 5 प्रकार हा सांगणारा पहिला हा माणूस. वाताचे 5 प्रकार चरकात आहेत, पित्ताचे नाही आहेत. सुश्रुताने पहिल्यांदा पित्ताचे 5 प्रकार सांगितले, तो अग्नी म्हणतो. मी परवा तुम्हाला सांगितलं की साधक पित्त म्हणजे काय असू शकतं, की आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचं साधन म्हणजे साधक पित्त. आणि त्या साधक पित्ताचं पहिलं कॉइनिंग, त्या साधक पित्ताचं पहिलं सैद्धांतिक व्यवस्थापन, त्याचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन करणारा माणूस म्हणजे सुश्रुत. हे चरकात नाही आहे. पुढे ह्या 2 गोष्टी फार वेगळ्या, राहू दे. ह्या 2 गोष्टी न माहीत असलेल्या असतात आणि कोणी ह्याच्यातनं जात नाही शक्यतो. ज्याचा अगदी MDचं थिसिसच त्याच्यात आहे तोच माणूस ह्या रेफरन्सपर्यंत जातो, पण बाकीची कोणी जात नाही. की स्थौल्य म्हणलं की लोकांना मेद आठवतो, कफ आठवतो, फार फार तर मांस आठवतं. कारण चरकाची व्याख्या तशी आहे, मेदो मांसाती वृद्धत्वात. किंवा चरकाने हेतू देताना सुद्धा अग्नी, वायू, मेद, श्लेष्म असे दिले. तसं सुश्रुत आहे. सुश्रुत म्हणतो रसनिमित्तम ही स्थौल्यंकारशंच. ते खूप वेगळं पण आहे की त्या रसावरती ते अवलंबन आहे की तो कसा निर्माण होईल, त्याच्यानुसार त्याचं स्थौल्य होणार का कार्य होणार, ही त्यांनी वेगळी गोष्ट दिलेली आहे. धातूनाम क्षयवृद्धी शोणितन्मित्ते. मेदाची वृद्धी तो रसाला ॲट्रिब्यूट करतो, पण बाकी सगळ्या धातूंचं घटणं किंवा वाढणं हे रक्तावरती अवलंबून असं त्याचं मत. कारण रक्ताचं कर्म जीवन आहे. अमुक काळापर्यंत राहणं, तितक्या काळापर्यंत शरीरात उपस्थित राहणं म्हणजे तेवढ्या काळ त्याची वृद्धी होत असते. त्याच्या आधी जर ते जीवन संपलं तर ते क्षयाला जाणार आहे. आणि त्या गरजेपेक्षा जास्त त्याचं जीवन कंटिन्यू झालं तर ती विकृत वृद्धी असणार आहे. असं कोलकर सरांचं मत होतं. त्यांचं मत होतं की कॅन्सरचे 2 पेशंट असतात, ॲक्यूट आणि क्रॉनिक. लक्षात आल्यानं 8-15 दिवसात पेशंट गेला. ही प्रायः शुक्र विकृती असते की जी फार वेगाने होते, एक्सपोनेन्शियल गतीने शुक्राची वृद्धी होते. म्हणून गर्भाची जी वाढ आहे ती शुक्रामुळे फार फास्ट होते. पण जीवन जे चालतं ते रक्तामुळे चालतं, ते मेंटेनन्स या लेवलला चालतं. आणि म्हणून मग रक्तजन्य जे कॅन्सर असतात ते पेशंट वर्षानुवर्ष जगतात. सरांची गोष्ट आहे, आपलं काही नाही. माझा IQ खूप कमी आहे. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन नाही. IQ माझा वेगळ्या अर्थाने चांगला आहे. IQ म्हणजे IQ गोष्टी, ऐकलेल्या ज्या गोष्टी सरांकडनं, गाडगे सरांच्याकडनं त्या. असं पुढे तो सुसू 21 तो दोषांची स्थानं सांगतो. ते सगळ्यांना माहिती आहेत, पक्वाशय, कटिस्थक्ती वगैरे. तर त्याच्यानंतर हे वाक्य येतं, एतानुखली दोषस्थानानी येषु संचयन्ते दोषाः. वाताचा संचय कुठे होतो? पक्वाशयात. पित्ताचं कुठे होतो? नाभीमध्ये, गृहिणीमध्ये. कफाचं कुठे होतं? आमाशयात. अजिबात नाही असं. तो म्हणतो येषु संचयन्ते दोषाः, म्हणजे जेवढी स्थानं सांगितली त्या सगळ्या स्थानांमध्ये संचय होऊ शकतो. म्हणजे समजा इथंच एखादा रोग व्हायचा आहे तर कर्ण नावाच्या स्थानामध्ये तात्कालिक संचय, तात्कालिक स्थानसंश्रय, तात्कालिक प्रकोप असं सगळं तिथं होऊ शकतं. येशू या शब्दामध्ये अनेक वचन आहे आणि त्या अनेक वचनाचा अर्थ असा आहे की आम्हाला जेव्हा स्थानिक संप्रांतीय समजून घ्यायच्यात तेव्हा प्रत्येक वेळेला ती ड्रॅग टू द पक्वाशय केलीच पाहिजे असं नाही. कारण सुश्रुत पुन्हा शल्य ओरिएंटेड माणूस आहे. त्या स्थानात काय होतं त्याला बघायचं. म्हणून तो बोलतो की येशू संचयन्ते दोषाः एतानि दोषस्थानानि. त्याची कोष्ठाची व्याख्या जी आहे ती शल्य ओरिएंटेड आहे. ती आपण जी पाठ करतो आणि ती चिकित्सेत आणतो, भयंकर चुकीची गोष्ट. मध्यम मार्गाला कोष्ठ असं म्हणतात. चरकाचा कोष्ठ जो आहे तो आमुख गुद असा आहे, महास्रोत असं त्याला म्हणतात. तर चरकाचं कोष्ठ आणि सुश्रुताचं कोष्ठ या जमीन आसमानचं अंतर. चरकाचं कोष्ठ हे आभ्यंतर मार्गात येतं आणि तिथले व्याधी तो साध्य म्हणून सांगतो, आणि मध्यम मार्गात गेले की व्याधी असाध्य म्हणून सांगतो. आणि सुश्रुताच्या कोष्ठामध्ये जी अवयव येतात ते बघा, स्थानानी आम अग्नी पक्वानाम मूत्रस्य. मूत्रस्य स्थानम किम? बस्ती. बस्ती हे मर्म आहे. हृद उंडुक फुफ्फुसश्च. हृदय काय आहे? मर्म आहे. मग कोष्ठात जर तुम्ही हृदय आणि बस्ती पकडले सुश्रुतानुसार तर ते कन्सेप्टचा घोळ होतो. सुश्रुताचं कोष्ठ आणि चरकाचं कोष्ठ वेगळं आहे असं वेगळं पण समजावून घेतलं तर या गोष्टी कळतील, नाही तर ते होत नाही. प्रमेह हा काय चिकित्सेचा विकार आहे. लोकांना वाटतं की हा चरकाच्या अधिकाराचा विषय. चरकापेक्षा जास्त विस्तृत आणि चरकापेक्षा जास्त टार्गेट ओरिएंटेड चिकित्सा सुश्रुत देतो. प्रमेहाच्या 20 प्रकारांसाठी 20 ऑब्जेक्टिव्ह काढतो देऊन जातो. आणि वापरून बघावे. शुक्रमेहावरती त्याने चंदन कशा सांगितला आहे तो दिला की तो 3ऱ्या-4थ्या पेशंट सांगतो की नाव आय एम ओके. आणि मोस्ट प्रॉमिनंट कंप्लेंट ही प्रेझेंटिंग कंप्लेंट जी असते तरुण वयात येणारी, त्याच्यामध्ये ह्या सुश्रुत दिलेल्या एका द्रव्याच्या वरती विश्वास ठेवून काम केलं की त्या गोष्टी साधतात. मग त्याला ते सुवर्णाचे ओंगेश्वर दे, वंग दे, अजून काय 17-18 रसकल्प दे, नाही करायची गरज पडत. सगळीकडे मी थोडासा रसशास्त्राचा विरोधी माणूस आहे, त्याला काही इलाज नाही. मग ते जर मला वापरायचं नाही, मला तितकी इफिशियंट, तितकी फास्ट औषधं सापडली पाहिजे होती, मग ती इथे सापडली. पुढे तर पूर्वम पश्चात स्वेदा हा एक सुश्रुताचा विशेष भाग आहे. चरकामध्ये नाही आहे. स्वेदन पंचकर्म ही चरकाची गोष्ट आहे. खरं चरकाने डेफिनेशन द्यायला पाहिजे होतं की ह्यांना आधी स्वेदन द्या, ह्यांना नंतर द्या, ह्यांना आधी आणि नंतर द्या. सुश्रुतान दिलं की हे पूर्वम स्वेद्य हा सगळे पंचकर्माचे लोक, पश्चात स्वेद्य हा सगळे शल्यहरण आणि मूढगर्भ आणि
गर्भिणी म्हणजे सुतिका हे लोक, आणि पूर्व पश्चात स्वेद्याहा हे सगळे ARCचे लोक आहेत, अश्मरी भगंधर वगैरे. तर इतकं छान डिस्क्रिमिनेशन, इतकं छान नवीन कन्सेप्ट तो मांडतो. स्वेदाचे 4 प्रकार, सुश्रुतामध्ये स्वेदाचे 4 प्रकार आहेत, ताप, उपनाह, उष्म आणि द्रव. चरकात नाही आहेत. चरकामध्ये 6 प्रकार आहेत, एकांग, सर्वांग, स्निग्ध, रुक्ष आणि अग्नी आणि निरग्नी. किंवा 13 प्रकार आहेत अग्निस्वेदाचे, आणि अनग्नीचे 10 प्रकार आहेत. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन तो त्या 4 प्रकारात करतो आणि त्याचं तो अर्हता देतो. चरकामध्ये अर्हता नाही आहे स्वेदनाची. कुठल्याही वाताला कफाला वातकफाला स्वेदन द्यावं. सुश्रुत त्याच्यामध्ये थोडंसं सुलभ करून सांगतो की बाबा ताप आणि उष्मस्वेद हे कफाला द्यावेत, उपनाह स्वेद हा वाताला द्यावा, आणि द्रवस्वेद हा पित्तयुक्त दोषाला म्हणजे वातपित्ताला आणि कफपित्ताला द्यावा. इतकं तो आपल्याला त्या प्रॅक्टिकल गोष्टींपर्यंत घेऊन जातो. मानपरिभाषा, चरकामध्ये जी मानपरिभाषा आहे ती चुकीची आहे. तुम्ही कसं फार ग्रेट समजता चरकाला चुकीचं म्हणता, चुकीची आहे. चरक कल्पस्थान अध्याय 12 इथे चरकाने मानपरिभाषा सांगितली, ती वाचून बघा. तो म्हणतो कंस हा प्रस्थ अष्टकम तथा. प्रस्थ अष्टकम केले की तो दुप्पट होतो. प्रस्थ अष्टक नसतं, 4 प्रस्थांचे कंस होतो. तर कंस प्रस्थ अष्टकम तथा या गोष्टीमुळे चरकातली मानपरिभाषा मार खाते, ती चुकीची ठरते. अख्खच्या अख्खं तुला डबल होतं त्याचं. तीच गोष्ट संग्रहामध्ये पण आहे. संग्रहामध्ये म्हणतो नाडिकाद्वयम मुहूर्ता, अख्खाच्या अख्खा दिवस 24 ऐवजी 48 तासांचा होतो. अशा काही गोष्टी आहेत. मी खूप ग्रेट नाही आहे, पण मला जे सापडलं हे असं पॉईंट आउट आहे. ते चुकीचं असेल तर मी पुन्हा मागं विधान घेईन माझं, तो काही प्रश्न नाही. तर ती मानपरिभाषा सुचवून दिली, अतिशय सोपी आहे. चरकासारखी अशी मोठी रेल्वेगाडी लावलेली नाही आहे, शारंगधरासारखी की माश डंकाक्ष विलोवाने अशी नाही आहे. 3च युनिट आहेत, 3च. धान्य, माश, शाण, बस. पण ते ऑड आहेत, 16, 29 असे काहीतरी. तर ती एक बघण्याची गोष्ट आहे. सूची 31 मध्ये ही मानपरिभाषा येते. अनुपान, चरकाचं जे अनुपान आहे पिष्टमय पदार्थांचं, ते गरम पाणी आहे. कोष्णम पिष्टमय होतो, अर्थात पिष्टमय पदार्थ ही कन्सेप्ट वेगळी. पिष्टमय म्हणजे कार्बोहायड्रेट्स नव्हे. आपल्याला 12वीपर्यंत शिकवतात पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट, अजिबात नाही. पिष्टमय याचा अर्थ जे चूर्णापेक्षा सुद्धा खाली जातं ते पिष्ट. पिष्ट ही अग्नीला न फुटणारी गोष्ट आहे. म्हणून पिप्पली रसायनामध्ये चूर्णम मध्यबलैही सेव्यम आणि पिष्टम बलिभिही सेव्यम असं आलेलं. ते अग्निसंघात भेदन करण्याची ताकद जास्त लागते पिष्टासाठी. म्हणजे ज्यांनी पिठलं केलं त्यांना माहिती असतं, जर पिठलं तुम्ही नीट वैरून नाही टाकलं तर अशा गाठी होतं, आणि अख्खं पिठलं शिजलं तर त्या गाठीच्या आतलं जे पीठ असतं ते कोरडंच राहतं. त्याला म्हणायचं पिष्ट. की जे चूर्णाचे आपण जे दळून आणतो ते चूर्ण, गोधूम चूर्ण, आणि जे त्या दळल्यापेक्षा सूक्ष्म होतं तो मैदा म्हणजे पिष्टमय पदार्थ. आणि म्हणून पिष्टमय पदार्थ हे आपल्याकडे जास्त त्रासदायक आहेत, आणि पिष्टमय पदार्थ हे रक्तपित्ताचे हेतू आहेत. बाकी तुम्ही जर सगळे रक्तपित्ताचे हेतू बघितले ते उष्ण तीक्ष्ण असे आहे. एकच पदार्थ असा आहे की जो उष्ण नाही, तीक्ष्ण नाही, पित्त नाही, रक्त नाही, अग्नी नाही, तो पिष्टमय पदार्थ आहे की जो रक्तपित्ताचा हेतू आहे. आणि आज आपल्याला ते जास्त गरजेचं आहे की कुठं ना कुठं ब्लिडिंग होतं आणि लोकांना स्ट्रोक बसतात. मग आज लोक पिष्टमय पदार्थ खातात का? खूप खातात. त्या काळी खात नव्हते एवढे खातात. आज बेसनाचे पदार्थ खाणारे लोक खूप आहेत. वडापावर जगणारे लोक आहेत, बेकरीवरती जगणारे लोक आहेत, पावभाजीवर जगणारे आहेत, पिझ्झा खाणारे लोक आहेत. तर जो जो मैदा आणि बेसनजन्य समाजामधला निदानाचा भाग आहे तो सगळा द्विगुणम जलम पाय येतं असं सांगण्याची आम्हाला गरज आहे. प्रत्येक वेळेला गरम पाणी समाजात मिळणार नाही. मार्केटिंगला लोक फिरतात, त्यांना सांगायला पाहिजे की बाबा गरजेचे दुप्पट पाणी पी, तर तो पिष्टमय पदार्थ, तो खाल्लेला वडापाव पचणार आहे. आम्हाला त्या प्रॅक्टिकल लेवलपर्यंत ते नेता आलं पाहिजे. तसं करून बघितलं की त्याची उत्तरं मिळतात. म्हणजे मी हे नुसतं बोलतो असं नाही की जे लोक या पद्धतीने जगतात, ज्यांना कॅन्टीनमध्ये असंच मिळतं, त्यांना मी ह्या गोष्टी कंपल्सरी केल्या आणि त्यांच्या प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाले विदाउट एनी टॅबलेट. ही एक वेगळी गोष्ट चरकाने सुश्रुताने सांगितली. विरेचन द्रव्यांचे 12 गोष्टी चरकाने सांगितली. त्यातले किती मिळतात हा भाग आला इथं. चरकात जे तिलवक नावाचं द्रव्य आहे विरेचन द्रव्य म्हणून, त्याचं पर्याय नाव आहे लोध्र, आणि सुश्रुतामध्ये लोध्र हे स्तंभन द्रव्य म्हणून येतं. असा कन्फ्युजनचा भाग आहे सगळा. मग सुश्रुताने अशी काही द्रव्य सांगितली अंगानुसार श्रेष्ठ. मुलामध्ये हे, तेलामध्ये हे, फळामध्ये ते. त्यातलं हे खूप छान आहे की जे आम्ही कधीच वापरलेलं नाही. स्वरसे कारवेल्लिका. स्वरस विरेचनामध्ये कोण श्रेष्ठ? कारवेल्लिका. आम्हाला कारल्याचा रस म्हणलं की फक्त डायबिटीस आठवतं की जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर ती भांडी घेऊन बसलेले लोक आहेत आणि त्यांच्याकडून कारल्याचा रस प्यायचा. किती शुगर कमी येते भगवंताला माहिती. आम्ही पेशंटला कधी सांगितलं की कॉन्स्टिपेशन होतंय तर तू कारलं खा म्हणून? नाही. कारल्यापासून जेवढे सगळे गॉर्ड्स नावाचे प्रकार आहेत सगळे कुकरपिटेसी फॅमिलीज आहेत, आणि सगळी कुकरपिटेसी फॅमिली विरेचन आहे. तोही काही नवीन सांगतो अशातला भाग नाही आहे. पण आम्ही ते सांगितलेलं वापरलं तर. मला विरेचन गोळी द्यायची कधी गरज पडली नाही. मी माझ्या आयुष्यात गंधर्व की आविपत्तिकर सुखसारक न वापरलेला माणूस. त्याची कारणं मी सांगितली की आमलकी, सैंधव आणि यष्टी ह्यात माझं काम होतं. पण आहारामध्ये हे बदल केलं की होतं. स्वरसे कारवेल्लिका. आणि हे ज्यांना पटत नाही त्यांना कुकरपिटेसी फॅमिलीमध्ये मागं घेऊन यायचं. कोशात कावल गुजतो भेजनो अग्निदीपनो. मग त्यांना घोसाळं सांग किंवा ते दुधी भोपळा सांग किंवा दोडका सांग. या गोष्टींनी ह्या गोष्टी साध्य होतात. म्हणून सुश्रुतात जे लिहिलेलं आहे ते वेगळं जे आहे तेवढं वापरून बघितलं तरी बऱ्याचशा गोष्टी बिनपैशाच्या बऱ्या होतात. त्याचे क्रेडिट आपल्याला मिळतं.
अजून पुढचं ही एक अजून भन्नाट गोष्ट आहे. हे 3 रेफरन्स एकत्र मांडलेले आहेत. क्षुधा अवरोध सुश्रुततंत्र 54 सु 54 मध्ये तो म्हणतो की क्षुधा वेगाचा अवरोध केला असता दृष्टी मांद्य होतं. कितीही प्रयत्न करा, अख्खं मॉडर्न लावा, अख्खा आयुर्वेद लावा, ते कसं काय क्षुधेच्या अवरोधाने दृष्टी मांद्य होतं हे सांगणं अशक्य. बरं, एकदा सांगितलं असतं तर सोडून दिलं असतं. दुसऱ्यांदा म्हणतो की अन्न व स्रोतसाच्या विद्यलक्षणाचं पहिलं लक्षण आहे आंध्य. तत्र अन्न वहेद्वे तत्र विद्यस्य आंध्यम. पुन्हा एकदा म्हणजे अन्न व स्रोतसाची गडबड काही झाली तर दृष्टीवरती परिणाम होतो, असं दुसरा रेफरन्स. तिसरा रेफरन्स खालचा शोकज अतिसारामध्ये म्हणतो बाष्पोष्मा, अश्रूंमधली जी उष्णता आहे ती कोष्ठम गतः काकणंती प्रकाशम सरक्तम सपुरुषम निवर्तते. म्हणजे त्या डोळ्यांचा आणि त्या अन्न व स्रोतसाचा काहीतरी जवळचा संबंध त्याने एस्टॅब्लिश केलेला. मग तो आम्हाला पुढे जर नेता आला तर कदाचित अनेक अंधांचे प्रॉब्लेम आम्ही फक्त आमाशय या मार्गे सोडवू शकू. म्हणजे एक रिसर्च नावाची गोष्ट की 3 रेफरन्स एकत्र करा, काय सापडते ते बघा. ते शुक्र आणि स्तन्यावरती खूप लोक बडबड करतात की पुरुषामध्ये शुक्राचं स्तन आपलं रसाचा उपधातू कुठे असतो. ह्याच्यावर 80 रेफरन्स देऊन जो आम्ही थेसिस पास केला विदारीवरती झालेला थेसिस, त्याला म्हणजे 1900 किती हे 97ची गोष्ट असेल, 97 झालेला लेख जो आहे आयुर्वेद पत्रिकेने छापलेला आहे तो लेख वाचून वसंत भूमकरांनी डोंबिवलीच्या मला तर उत्तर पाठवलं की अरे असं असं आहे का. आणि त्याच्या पुढचे 5 लेख वसंत भूमकरांनी लिहिले डोंबिवलीवर. सो ज्या वादग्रस्त गोष्टी त्या सुद्धा एक्सप्लेनेबल आहेत, नाही असं नाही, पण तेवढी श्रद्धा पाहिजे. भागव घाणेकर म्हणतात तसं शारीरिक सुश्रुतो श्रेष्ठ हा नच नष्ट कथंचन व्याख्याने तू परम कष्ट इथे मी निश्चितामध्ये. खरंच कष्ट आहेत त्याच्यात, पण तेवढी डेडिकेशन दिलं तर त्या गोष्टी एक्सप्लेन नक्की होते. भागव घाणेकर MBBS होते आणि शारीरिक सुश्रुतो नष्ट हा म्हणणारा माणूस महासंमेलनाचा 9 वर्ष अध्यक्ष होता. गणनाथ सेन. आयुर्वेदात ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या आयुर्वेदाच्या बाहेरच्या लोकांनी केल्यात. जामनगरची सगळ्यात मोठी संस्था थापणारा माणूस जो होता तो FRCS होता, प्राणजीवन माणिकचंद मेहता. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण कुठेतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल तर या बेसिक लेवलला ती कामं केलेली पाहिजे. तृष्णेच्या अवरोधा म्हणतो तो श्रुतीहानी. विचित्रच रेफरन्स आहे की पिपासा नावाची गोष्ट तुमचा कानाला बधीरपणा आणू शकते, असे काहीतरी रेफरन्स तो देऊन जातो. म्हणजे आम्हाला ह्या गोष्टींच्या लिंकिंग जर सापडल्या तर आम्हाला आमचं शास्त्र शारीर नावाची गोष्ट ही जास्त लवकर आणि चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. शारीर म्हणजे अनाटॉमी नाही, शारीर म्हणजे क्रिया नाही, शारीर म्हणजे शारीर. डोंट ट्रान्सलेट इट. पुढे हा सुश्रुत सूत्र 46 मधला भाग आहे सगळा. तर त्यांनी ह्या गोष्टी एका शब्दात सांगितलेल्या आहेत. चरकाने या सगळ्याचं जे वर्णन केलेलं आहे ते 1 श्लोकात, 2 श्लोकात, 2.5 श्लोकात आहे. त्यांनी 1 श्लोकात कसं सांगितलं बघा की सगळ्या शंभे आत्मानकारी आहेत. ऋते 2 गोष्टी अपवाद आहेत, मुदगा आणि मसूर. म्हणजे उद्या डाळ सांगायची वेळ आली तर आम्ही काय सांगायला पाहिजे की ऋते मुदग मसूर अभ्याम अन्य तो आत्मानकारक हा, की तू मूग आणि मसूर खा, मोड आणून खाऊ नका कारण विरोधक वर्ज्य, ते शिजवून खा, बाकी सगळं वर्ज्य कर. का वर्ज्य कर त्याची कारणं पुढे की मकुष्टका हा कृमिकरा, मटकी ही कृमिकर आहे, बाकी काहीही त्यांनी सांगितलं नाही. एकच गुण नाही दोष कृमिकर. चणका हा पुसतो नाशना, बाकी काही बोलत नाही. मुदगा हा दृष्टी प्रसन्ना, एवढंच वाक्य. मसुरा हा बद्ध वर्चसा. उद्या एकाने सांगितलं की साहेब सारखं सारखं जायला लागतं, मला कंट्रोल होत नाही, समाधान मिळत नाही, सेमी सॉलिड होते, पातळ होते, तर त्याला ते गंगाधर चूर्ण दे, कुटच दे, यापेक्षा त्याला सांगायचं की बाबा तू शिजवून मसूर खा 2-3 दिवस, आणि त्याला त्याचं बरं झालं पाहिजे. कारण तो आयुष्यभर गोळ्या नाही घेऊ शकत, तो आयुष्यभर आहार करू शकतो. तर चांगला पथ्याचा भाग सांगणं ही गोष्ट यातनं सापडू शकते. आम्ही पेशंटला पथ्य काय सांगतो, तेलकट तिखट आंबट शिळं खाऊ नको, काय खाऊ ते नाही माहिती. पॉझिटिव्ह पथ्य सांगता आले पाहिजेत ना की तू हे खा, हे खा, हे खा, हे खाऊ नको, ते खाऊ नको. निगेटिव्ह कशाला, हे पॉझिटिव्ह पथ्य आहेत की आम्ही सांगू शकतो की टिपिकली तुम्ही या गोष्टीसाठी जा असो. ही अजून एक त्यांनी वेगळी गोष्ट सांगितली. म्हणजे ज्वर आणि अतिसार हे दोन्ही काय चिकित्सेची व्याधी आहेत. असं असताना त्या दोघांच्या चिकित्सेतला सूक्ष्म भेद हा सुश्रुत सांगतो. हे वाक्य चरकात नाही आहे. समवायित दोषाणाम पित्तम पूर्व उपाचारे ज्वरे चैवातिसारे च. ज्वर आणि अतिसार यांच्या बाबतीत आधी पित्ताचा उपचार करावा, बाकी सगळ्या व्याधींमध्ये वाताचा उपचार करा. चरकाच्या अतिसाराच्या शेवटच्या श्लोकामध्ये चरक लिहितो वातस्यानुजयेत पित्तम पित्तस्यानुजयेत कफम दोषाणाम वा भवेद्यो बलवत्तमा. म्हणजे मग तुम्हाला काय कळलं, काही नाही. त्रिविध शिष्यबुद्धी असते, उत्तम, मध्य आणि मंद. जर त्या मंदबुद्धी शिष्याला सांगितलं की तुला जे वाटेल ते कर, तो काय करेल, तो काहीच नाही करू शकत. त्याला टू द पॉईंट सांगायला पाहिजे की अरे ज्वर अतिसार आहे ना, पित्ताचा उपचार कर, ते काम सुश्रुत करतो. म्हणून ते असं बघणं महत्त्वाचं आहे. आम्ही तर सरांना म्हणायचो की आम्हाला सर म्हणायचे की तुम्ही त्रिविध शिष्य आहात, उत्तम बुद्धी, मध्यबुद्धी आणि मंदबुद्धी. म्हणजे सर नाही सर, चौथी कॅटेगरी असते, कुठली, बंदबुद्धी. ते बंदबुद्धी लोकांनी काय करायचं, की आम्ही जे बंदबुद्धी लोक आहे त्यांना टू द पॉईंट मार्गदर्शन पाहिजे ना, ते सुश्रुत करतो. पुढे तो जातो की त्याला प्रत्येक गोष्ट जी आहे ती अतिशय वरच्या लेवलला नेऊन वर्णन करायची सवय. त्याने अग्नीला फक्त अग्नी आयु आहे, अग्नीमुळं सगळं मिळतं, अग्निमूलम बलम पुसाम, असं चरक चिकित्सा 15 सारखी प्रशस्ती नाही केली फक्त.
त्यांनी हे वाक्य लिहून टाकलं, सगळं समजून घ्या त्याच्यातनं. जाठरो भगवान अग्नी ईश्वर अन्नस्य पाचका. डायरेक्ट गीतेच्या श्लोकापर्यंत जातो. हे गीतेतलंच वाक्य आहे, अहम वैश्वानरो भूत्वा पचाम्यन्नम चतुर्विधम. त्याचंही थोडंसं रूपांतर, जाठरो भगवान अग्नी, इथपर्यंत तो अग्नीला घेऊन जातो की जो शल्याचा माणूस आहे असं आपण म्हणतो. खरं तर हे वाक्य चरकाने द्यायला पाहिजे होतं. असो, वयोविभाग ही फार इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी सांगितली. दिसायला फक्त नंबर दिसतील, पण वयोविभाग ही त्यांनी जी सांगितली ती गोष्ट बघा की 0 ते 16 बाल असतो, आम्हाला सगळ्यांना माहिती. 0 ते 1 याला काय म्हणतात? लोकांना जर विचारलं की बालाचे 3 प्रकार सांगा, क्षीरादान्नात, क्षीरान्नात. काय चुकीचं आहे? काही चुकीचं नाही. शब्द काय आहे बघा, 0 ते 1 क्षीराद नसतो, क्षीरप असतो. इतकं तो व्यवस्थित लिहितो. असं भोंगळपणे काहीतरी लिहून गेला असं सुश्रुतात नाही आहे. तो क्षीराद म्हणत नाही, कारण 1 वर्षाच्या आतल्या बालकाला अधभक्षणे करण्यासाठी दात नसतात. तो फक्त क्षीर पिऊ शकतो, म्हणून तो क्षीरप म्हणतो. क्षीराद कसं काय? क्षीर काय? आईच्या दुधात आईचं दूध जे आलेलं आहे त्या चावून खाणार आहे का तो? पण आम्हाला असा प्रश्नच पडत नाही की त्याने चुकीचं उत्तर दिलंय. तो क्षीराद कसा काय म्हणतो? इट इज रॉंग. तर क्षीरप आहे. योग्यता नावाची गोष्ट आम्ही शिकलो ना, आकांक्षा, योग्यता, सन्निधी. तर योग्यता नावाच्या गोष्टीमध्ये क्षीराद हा शब्दच चुकीचा आहे. इतका तो व्यवस्थित लिहितो. मध्यवय अजून खूप छान दिला. असं डिव्हिजन चरकात नाही आहे. 16 ते 70 डिव्हिजन आहे चरकामध्ये, 16 ते 60 आहे. 16 to 60 असं डिव्हिजन आहे. त्यातले पहिले 30 आणि नंतरचे 30 असं डिव्हिजन आहे. सुश्रुत डिव्हिजन किती छान आहे बघा. 16 ते 20 वृद्धी, रॅपिडली ग्रोथ होते. मी म्हणतात ना, पोरी उकिरड्यासारख्या वाढतात, तसं 15-14 वर्षाची पोरगी आणि 20 वर्षाची पोरगी ह्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज दिसतो. का? तर ती वृद्धी 16 ते 20. 20 ते 30 यौवन, जो काही जोश आहे तो तिथे असतो 20 ते 30 मध्ये. आणि 30 मध्ये काय होतं? संपूर्णता, एव्हरीथिंग इज अचिव्ड. मग तो जो काही हायपर एक्साइटमेंटचा भाग असतो तो थांबतो. म्हणून चरकामध्ये वाक्य आहे की 16 ते 30 हे अनवस्थित चित्तत्व. चित्त स्थिर राहत नाही. हिच्याकडे बघतो, तिच्याकडे बघतो, तिच्याकडे बघतो, तिच्याकडे पण बघतो. 30 नंतर काय कळतं? कोणीच आपल्याकडे बघत नाही, आहे ती बरी आहे. 16 ते 30 असं वाटत असतं की मी आयुर्वेद तर शिकलेलंच आहे, ॲलोपॅथी मला येतेच, आमच्या वडिलांचं योगासनाचे क्लासेस आहेत आणि माझे मामा निसर्गोपचार शिकवतात, मी काय प्रश्नच नाही. सगळं पॅथी, पॉलिपॅथी एकदम. 30ला कळतं की आपल्याला हेही जमत नाही तेही जमत नाही. मग ते अनवस्थित चित्तत्वमधून अवस्थित चित्त होतं. सुश्रुत तसं लिहित नाही. सुश्रुत बघा, वृद्धी, यौवन, 30 ते 40 संपूर्णता, आणि खाली म्हणतो की 40 ते 70 ईशत परिहाणी. बरं, त्याचा उपयोग काय आहे? नुसतीच गडबड केली का? असं नाही. त्याचा ऑब्जेक्टिव्ह उपयोग दिला त्यांनी भग्नाच्या साध्यतेमध्ये. म्हणजे त्यानंतर जवळपास 50-60 अध्यायानंतर तो बोलतो भग्न साध्य कधी असतं? मध्यम वयसो 3रो अवस्था. मध्यम वयाच्या पहिल्या 3 अवस्था भग्नाला साध्य आहेत, त्याच्या पुढच्या नाहीत. आज असंच होतं की 40 नंतरची भग्न ही नॉन हिलिंगला जातात. 40च्या आजची भग्न ही व्यवस्थित हिल होतात. आज हार्डिकरमध्ये जवळपास 15,000 पेशंटचा डाटा आहे. ज्याला ती लोक डायग्नोज करतात हे नॉन हिलिंग आहे, त्याचा डाटा इकडे असतो. आणि तेवढेच फक्त पेशंट आपण ट्रीट करतो. त्या सगळ्या नॉन हिलिंग पेशंट्सचं जे ॲव्हरेज वय आहे ते 40+ आहे. इतकं तो सुश्रुत त्याला लिहून गेला की जेव्हा त्याला 40-42 काही माहीत नव्हतं. ॲट दॅट टाईम ही रोट की 16 ते 40 मध्यम वयसो 3रा अवस्था भग्नस्य साध्यता. तर ही जी आहे ना, हे आम्हाला प्रतीत झालं पाहिजे. म्हणून मागच्या व्याख्यानात बनवलं की पदे पदे प्रत्यमाहंती. तिथं जे लिहिलं ते दिसलं पाहिजे, जे दिसतंय ते इथं सापडलं पाहिजे. असो, पुढे सुश्रुत खूप ऑब्जेक्टिव्ह, जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं. चरकाने कुठं सांगितलं मी किती रोग सांगितले, किती मी द्रव्य सांगितले. सुश्रुताने लिहून दिलं 66 मध्ये की मी संपूर्ण संहितेमध्ये 1120 रोग सांगितले. चरकामध्ये तुम्ही असं सांगू शकता का चरकात रोग किती आहेत? नाही, त्यांनी एकदा काउंट केलेलं आहे. 619 मध्ये अष्टोत्तरी अध्यायामध्ये तो म्हणतो मी 48 रोग अधिकरणं आणि 253 रोग सांगितले असं म्हणतो. वागत नाही तसं, पण म्हणताना म्हणतो षड उदावरता. हा वर्णन करताना 13 वेग वर्णन केलेत. म्हणताना म्हणतो पंचप्लीह दोषा. हा अख्ख्या चरकात प्लीह दोषांचं वर्णन नाही. म्हणजे जे बोलले तुम्ही ते केलं तर ठीक आहे ना, तसं सुश्रुतच नाही. त्याने काउंट केलेत 1120 रोग. तशी 573 द्रव्य मी सांगितली. मी कन्फ्युजनला थोडाही वाव नाही, बिकॉज ही इज व्हेरी ऑब्जेक्टिव्ह पर्सन. ही हॅज टू डील विथ वर्ण. त्याला असं सार्वधायिक बरं वाटतंय तुम्हाला, असं पेशंटला कन्व्हिन्स करायचं, त्याला नसलं वाटत तरी बरं वाटतंय तुम्हाला. असा तो सब्जेक्टिव्ह भाग कुठेही नाही आहे त्याचा. पुढे प्रमोशन करणं ही सुश्रुताची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. तुम्ही जसं वाचत जाल तसं सापडत जाईल. सुसु 6 मध्ये तो ऋतुचर्याचे वर्णन करतो. पहिलं वाक्य येतं कालो हि नाम भगवान स्वयंभू. कोणाचं वर्णन करतोय? काळाचं. मग लगेच त्याला भगवान स्वयंभू. 11व्या अध्यायामध्ये त्याला क्षाराचं वर्णन करायचं. लगेच क्षाराची ॲडव्हर्टाईज. शस्त्रानुशस्त्रेभ्या क्षार प्रधान. अजून अध्याय संपत नाही तोपर्यंत अग्नीचं वर्णन. अग्नी क्षारादापी श्रेष्ठ. अरे आत्ता तर म्हणाला ना क्षार श्रेष्ठ असतात शस्त्रांपेक्षा. लगेच अग्नी क्षारादापी श्रेष्ठ. त्याच्या पुढच्या अध्याय जलौकसः परमसुकुमाराणाम वर्मसुकुमारो अयम उपाय. त्याच्या पुढचा अध्याय 14वा. त्याची सुरुवात रसानी.
तिथं म्हणतो रसजम पुरुषम विद्यात. आणि अध्याय रक्ताची शेवटी आहे, रक्ताचं वर्णन अध्यायाच्या शेवटी, तिथं म्हणतो देहस्य रुधिरम मूलम. मी त्याचं नक्की काय नाही आहे, की ज्याची खावी पोळी त्याची वाजवे टाळे असा प्रकार. रसाचं वर्णन करतो रसजम पुरुषम विद्यात, रक्ताचं वर्णन करतो देहस्य. 14व्या अध्यायाच्या शेवटी देहस्य रुधिरम मूलम श्लोक आहे, एक ओळ जात नाही मध्ये. आणि 15व्या अध्यायाच्या सुरुवातीचं वाक्य येतं दोष धातू मल मूलम ही शरीरम. अरे 2 मिनिटापूर्वी म्हणलं ना देहस्य रुधिरम मूलम. हे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो ज्या विषयाचं वर्णन करतो त्याचं महत्त्व तुमच्या मनावर ठसेल असा तो प्रयत्न करतो. सूची 31 मध्ये स्नेहाचं वर्णन आहे, सुरुवातीचं वाक्य स्नेह सारो अयम पुरुषः, इथं म्हणला रसोजोयम पुरुष. असं सगळीकडे तो त्या विषयाला सगळ्यात जास्त वरच्या लेवलला नेऊन तो कसा महत्त्वपूर्ण आहे असं सांगण्याची त्याची कुवत आहे. स्पष्ट बघता येतो. चरकासारखा अंजली प्रमाण त्याच्यात नाही आहे. मला सांगा अंजली प्रमाण हा विषय कोणाचा आहे? अंजली प्रमाण हा शरीराचा विषय. कोणी सांगायला पाहिजे होता? सुश्रुताने. अंजली प्रमाण सांगितलं कोणी? चरकाने. आणि त्याला लगेच त्याचं पायात पाय घालून पाडतो. तो काय म्हणतो? दोष धातू मला नाम तू परिमाणम न विद्यते वैलक्षण्या शरीराणाम अस्थायित्वा तथैवच. त्यांचं परिमाणच नाही म्हणतो, मग कशाला मी अंजली प्रमाण सांगू? इतका तो स्पष्ट होतो, तसं घाबरत नाही. अरे चरकाने सांगितलंय तत्व न सम्यक कसं म्हणायचं, सांगून रिकाम होतो. पुढे आता या काही वादग्रस्त गोष्टीत मी बोललो होतो, बोलणार नाही याच्यावर, पण रेफरन्स सहित बोलतो. हां, न मात्र मात्र मप्यत्र किंचित आगम वर्जितम. सुश्रुतामध्ये दोष 3च आहेत, 4 नाही आहेत. आणि रक्त हा अजिबात दोष नाही, त्याचेच रेफरन्स. सुश्रुत शारीर 4 मध्ये काउंटिंग आहे की स्रोतस किती, कंडरा किती, जाल किती, अस्थि किती. त्याची सुरुवात यांनी होते त्रयोदोषा. हा जर सुश्रुताला रक्त हा 4था दोष मान्य असता तर तो म्हणाला असता चतस्रहा दोष. हा तो तसं म्हणाला नाही. ज्या अर्थी तो त्रयोदोष हा म्हणतो त्या अर्थी दोष 3च त्याच्याच भाषेमध्ये. तर तुम्ही कोण त्याला म्हणणार आहे नाही नाही तू म्हण बरं 4था दोष? हा काय प्रकार आहे? आपल्याकडे हा अचरटपणा फार चालतो की चरकांनी कधीच म्हटलं नाही की शिराधमनी स्रोत साम अविभाग हा, पण आपण त्याच्या डोक्यावर टाकलेलं आहे की त्यांनीच सांगितलं शिराधमनी स्रोत. ते चक्रपाणीने सांगितलं. चरक सूत्र 30 मध्ये तो म्हणतो की सरणात शिरा श्रवणात स्रोतांसी म्हानात धमन्या. असं ज्याला नक्की माहिती आहे तो त्या तिन्ही गोष्टी एक आहेत असं कसं म्हणेल? की चक्रपाणीने त्याच्यावर आरोप केला. ते काय झालं? 24:5 मध्ये चरक म्हणतो सिराहा धमन्यहा श्रोतांसी नाड्यहा पंतानाहा आशया निकेताशेती. एवढी मोठी लिस्ट. श्रोतांसी सिरा धमन्या नाड्या पंथाना आशया निकेताशेती. शरीर धातू अवकाशानाम लक्षालक्षाणाम नामाने म्हणते. कशाची नाव आहे ती? शरीर धातू अवकाशानाम लक्षालक्षाणाम नामाने. चक्रपाणी याच्यावर टीका लिहितो अथ स्रोतसाम व्यवहारार्थम पर्याय नाह. अरे तो सांगतोय शरीर धातू अवकाशांची नाव आहेत आणि तू सांगतो की स्रोतसांची नाव आहेत. हा काय प्रकार आहे? समजा मी आज असं म्हणलं की मुंबई भोपाळ बेंगलोर रांची इथे विविधानाम राज्यानाम राजधानीनाम नामानी भवंती. 200 वर्षानंतर मी मेल्यानंतर कोणतरी टीका लिहिली अथ मुंबई शहरस्य पर्यायन आह. चालेल. मी काय सांगितली की मुंबई बेंगलोर भोपाळ रांची ही राज्यांच्या राजधानींची नाव आहेत. मी कधी म्हटलं मुंबईच्या शहराची पर्याय नाव आहेत म्हणून? तसे चरकाने सांगितलं की स्रोतस स्थिरा धमनी ही शरीर धातू अवकाशांची नाव आहेत. चरक कधी म्हणलं स्रोतसांची पर्याय नाव आहेत? तर असं आपल्याकडं मिसकन्सेप्ट खूप आहे, त्यातली ही एक. आता सुश्रुत स्वतः म्हणतो यस्मात रक्तम सिन्स हेन्स. काय वाक्य आहे? यस्मात ज्या अर्थी रक्तम विना दोषही न कदाचित प्रकुप्यते. रक्त हे दोषांच्या विना प्रकुपित होत नाही. म्हणजे रक्त हे दोष नाही हे नक्की झालं ना. ते स्वतःच वाक्य आहे. पुढे म्हणतो सर्वेशाम व्याधीनाम वात पित्त श्लेष्माण एव मूलम. असं म्हणत नाही रक्त म्हणून. उलट पुढे म्हणतो की दोष दूषितेषु धातुषु शोणितजोयम व्याधी ती संज्ञा इति एके. इतकं छान तो सांगतो. म्हणजे त्याच्याच कन्सेप्ट त्याच्यावरती जे काही गैरसमजाचे आरोप झालेले आहेत ते त्यांनीच त्याच्याच परिभाषेमध्ये खोडून काढलेले. बरं, सुश्रुतांनी काय दिलं तर क्रियाकाल दिले. क्रियाकाल 6 दिले वगैरे वगैरे. क्रियाकाल ही चुकीची गोष्ट असं माझं वैयक्तिक मत. म्हणजे इथं जे काय बोलतो मी ते वैयक्तिक मत म्हणून समजा. थोडंसे ॲरोगंटही वाटेल नाही असं नाही. क्रियाकाल नसतो. आम्ही ज्या लेवलला प्रॅक्टिस करतो मेट्रोमध्ये व्हाईट कॉलरमध्ये कन्सल्टेशन फी घेऊन तिथं क्रियाकाल नावाची गोष्ट नसते. कारण तिथं जो पेशंट येतो तो भेद अवस्थेच्या पलीकडनं येतो. तुमच्याकडे आत्तापर्यंत कधी चय प्रकोप या अवस्थेतला पेशंट आला का? नाही. तो व्याधी मला हा झालेला होता, त्याला 3-4 वर्ष झाली, त्याच्यानंतरही कॉम्प्लिकेशन झाली, माझे ॲम्प्युटेशन झाले, आता तुम्ही काय करता? म्हणजे तो संचय प्रकोप सगळं संपलं, व्यक्तिभेदाच्या पलीकडनं तो येतो. भेदाला सुश्रुत काय म्हणतो? प्रतिकार आशा नास्ती एव. मग तुम्ही काय करायला पाहिजे? हे बघा तुम्ही भेद अवस्थेत आहे, तुम्ही जा, आमच्या ह्याच्यात बसत नाही तुम्ही. असं होतं का? चरकाचा क्रियाकाल आणि सुश्रुताचा क्रियाकाल आहे जमीन आसमानचं अंतर. सुश्रुताचे 6 क्रियाकाल हे फक्त व्रणासाठी आहेत. त्यामुळे मग संचय प्रकोप आणि प्रसर इथपर्यंत व्रणशोध आहे. तिथपर्यंत त्याला आशा आहे की मी हा व्रण पुन्हा मागे नेऊ शकेल. म्हणून तो म्हणतो दोषस्य दुष्यस्यची चिकित्सा, सार्वदैहिक चिकित्सा करा म्हणतो. स्थान संशयाला तो थोडंसं गिवअप करतो. म्हणतो
आता नाही शक्य म्हणतो, आता हे एका जागी लॉस झालं, आता मी ह्याला पाचनच करू शकतो फक्त. व्यक्तीमध्ये म्हणतो संपला विषय, कारण व्रण फुटलेला आहे. आता त्यांनी किती आदळआपट केली, तो व्रण पुन्हा पहिल्यासारखं होत नाही, तिथं तो व्रण राहतोच, खून राहते. म्हणतो आता व्याधी प्रत्येनिका चिकित्सा. आणि एकदा त्या व्यक्तीच्या पलीकडे भेद झाला नाही, त्या व्रणामधनं स्राव आले, वेदना आल्या, गंध आल्या की तो गिवअप करतो, म्हणतो अत्र प्रतिकार आशा नास्ती येव. हे व्रणासाठीचे क्रियाकाल आहेत, तुमच्या आमच्या व्याधींसाठी नाहीत. तुमच्या आमचे क्रियाकाल कुठे आहेत? क्षय आणि प्रकोप, त्याच्या पुढे क्रियाकाल नाही. प्रकोपामध्ये सगळं आलं, प्रकोपामध्ये प्रकोप आला, प्रसार आला, स्थान संश्रय, व्यक्ती भेद, त्याच्यानंतर पुढे रोगसंकर, उपद्रव, त्याच्या पुढे अरिष्ट आणि मृत्यू, हे सगळं त्या प्रकोपामध्ये आलं एका शब्दामध्ये. सुश्रुताने त्याच्या सोयीसाठी, त्याच्या डिस्क्रिमिनेशनसाठी, त्याच्या लोकलाइज व्रणशोध आणि व्रणासाठी 6 क्रियाकाल मांडले. पण ते क्रियाकाल 6 कधीच नसतात, किंवा ते त्याच्यानंतरच आमच्यासाठी चालू होतं. कारण पेशंट उपद्रव आणि रोगसंकर घेऊनच आमच्याकडे येतो, जेव्हा तो व्यक्ती आणि भेदाच्या पलीकडे जातो. म्हणून ह्या कन्सेप्टचं सरमिसळ नाही होत येता कामा, त्या वेगळ्या वेगळ्या बघता आल्या पाहिजेत. म्हणून क्रियाकाल 6 नाही, आणि त्याच्याही ग्रंथामध्ये तो 6 आहेत असं म्हणत नाही. तिथल्या तिथं 6 म्हणतो, विषय सोडून देतो. नंतर म्हणतो क्रियायाः कालः क्रियाकालः अप्राप्ते वा क्रियाकाले क्रियाकालम नाहपेत. असे शब्द ज्या अर्थी येतात त्या अर्थी ते 6 क्रियाकालांसाठी नाहीत. एनी टाईम त्या क्षणी आवश्यक असलेली क्रिया करण्याचा योग्य काळ म्हणजे क्रियाकाल. अशी कन्सेप्ट क्लिअरन्स जर आम्हाला झाला तर आम्ही पोथीनिष्ठ होणार नाही, आम्ही त्या पोथीतनं बाहेरून त्याचं उपयोजन करण्याच्या क्षमतेला येऊ. शेवटची गोष्ट ही नैतिकता. सुश्रुताची नैतिकता काय, जशी सुरुवातीला सांगितली तशी शेवटी पुन्हा एकदा. सुश्रुत म्हणतो पेशंट हा पुत्राप्रमाणे वागवावा, म्हणून तो सुरुवातीला लिहितो मातरम पितरम चैव बांधवान अपि आतुरः. रुग्ण जो असतो तो आईवर, वडिलांवर, स्वतःच्या नातेवाईकांवर सुद्धा विश्वास ठेवत नाही. अपेतान अभिशंकेत, त्यांच्यावर सुद्धा तो शंका घेतो. पण वैद्य विश्वासम येतीच, वैद्याकडं मात्र तो स्वतःचं शरीर विश्वासाने सुपूर्द करतो. मग त्याला आम्ही काय करायला पाहिजे तर तस्मात पुत्रव देवेनम पालयेद आतुरम विषम. इतक्या वरच्या लेवलची जबाबदारी तुमच्या हातात देऊन सुश्रुत तुम्हाला म्हणतो की वैद्य व्हा. असं ऑब्जेक्टिव्हपासून, स्पष्ट वक्तेपणापासून तर नैतिकतेपर्यंत सुश्रुताचा हा सगळा स्पेक्ट्रम आहे. शेवटची स्लाईड. मी मगाशी म्हणलं तसं हे 3-4 अध्यायातल्या मी हा स्लाईड तयार केला. शेवटी संयम ठेवला की आपल्याला अर्ध्या तासात संपवायचं आहे, तर एवढं त्यासाठी नैवेद्य म्हणून पुरेसं होईल. जेवण पुष्कळ आहे, तुम्ही बोलाल तेवढं कमी आहे त्याच्यावरती, प्रत्येक डिटेलिंगमध्ये जात बसलो तर. म्हणून हे शेवटची वाक्य बोलताना थांबतो. आदमी उतना कहता है जितना वो कह पाता है, कहने को बहुत ज़्यादा है, अन कहा अधिक रह जाता है. सुश्रुतामध्ये सांगण्यासारखं चरक आणि वाग्भटापेक्षा वेगळं खूप काय आहे, त्यातले काही ग्लिम्सेस मी तुमच्यासमोर मांडले. एरंडाच्या गुऱ्हाळाला कधीही अंत नसतो, सारखी सारखी बडबड करणारा चुकूनही संत नसतो. म्हणजे मी इथं माझी वैयक्तिक मतं ठासून मांडली असतील, पण ती वैयक्तिक मतं आहे, तुम्हाला नाही पटली सोडून द्या. कसं असतं, लेक्चर ऐकल्यानंतर असं लोक भारावून जातात, भरून जात नाहीत. मी 89% बडबड करतो, तो काही प्रश्न नाही. मी भारावून जाणं मी बघितलेलं आहे. भरून जाणं नावाची गोष्ट वेगळी असते. कसं झालं लेक्चर, खूप छान झालं, काय सांगितलं ते नाही माहिती. तर तो हा प्रकार आहे की एरंडाच्या गुऱ्हाळाला कधी अंत नसतो, सारखी सारखी बडबड करणारा चुकूनही संत नसतो. मी संत नाही, मी विद्यार्थी आहे. विद्यार्थी असल्यामुळे मला तेवढे कन्फ्युजन्स, तेवढे बायस, तेवढं एककल्लीपणा असं सगळं आहे. जी माणसं मोठी होतात, मॅच्युअर होतात, ती बडबड करत नाहीत. पूर्ण घोटो नैव करोचे शब्द तुम्ही त्यांच्या सहवासात नुसते राहिला तर ती पाझरत पाझरत त्यांचं ज्ञान देत असतात. आमचं तसं नाही, आमचं उतरपणाला खळखळाट फार असं आहे. पुढे हे जे काय बोललो होते मग सांगितलं तसं ऐक्यू माझं चांगलं आहे. ऐक्यू गोष्टी त्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी मी जरी स्वतःच्या वाचनात आणलेल्या असल्या तर त्या वाचताना त्या सापडाव्यात कशा हे सांगणारी माणसं वेगळी आहेत. त्यांनी शिकवलं म्हणून मी त्या पद्धतीने शोधू शकतो. त्यातला सगळ्यात पहिला माणूस म्हणजे कोल्हटकर सर. आज नाही आहेत सर, पुढच्या आठवड्यात सरांची पुण्यतिथी आहे 6 नोव्हेंबरला. 20 वर्ष होऊन गेली. आजही असं वाटतं की सर इथं बसलेले आहेत. एक क्षणी असं वाटत नाही की सर नाही आहेत असं, की तेवढी तादात्म्यता त्या गुरुशी आम्हाला करता आली. एवढीशीच मूर्ती होती, 5 फुटापेक्षा कमी, पण सरांची उंची इतकी प्रचंड होती. सरांना त्यांच्या आयुष्यात एकही पुरस्कार मिळाला नाही. सर MD नव्हते, PhD नव्हते, पण आज सरांच्या नावाने पुरस्कार जातो. ते PhDंची PhD होती, इतकी त्या माणसाकडे प्रगल्भता होती. आणि त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे थोडासा हा मागे. मग इथं जे काय सांगितलं ते या पद्धतीने, फोडेले भांडारा धन्याचा तो माल. हे सगळे जे सांगितले कोणाचं आहे, ते कोळकर सरांचं आहे, त्यांच्यानंतर गाडगे सरांचं आहे. आणि मला ज्याने हाताने धरून शिकवलं की हे असं असं वाचायचं असतं. कोळकर सर तरी इथं बसले होते, गाडगे सर इथं बसले होते. अनिल पानसे म्हणजे खांद्यात हात घालून सर मी तुला शिकवतो असं शिकवणारा तो माणूस. या तिघांच्यामुळे मी हे बोलू शकतो. फोडेले भांडारा धन्याचा तो माल, मी तो हमाला, आय मी पोर्टर. त्यांनी दिलेलं भारवहन करणारा, मी तो हमाल भारवाय. हे ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे. तिथं आपण तर एकदम पालापाचोळा आहोत. शेवटचे जे 2 गोष्टी आहेत ते माझ्या आयुष्याची श्रद्धा आहे, त्याच्यावर माझं आयुष्य अवलंबून आहे, उभं आहे. जो श्लोक आयुष्यात पहिल्यांदा पाठ केला आणि तिथून जी गोडी लागली त्या श्लोकाच्या पाठांतरावरती हे सगळं 25 वर्षाचं आयुष्य चालू आहे. तो हा पहिला श्लोक. आयुः कामय मानेन धर्मार्थ सुखसाधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः.
या तिघांच्यामुळे आपलं आयुष्य चालतं सगळ्यांचंच, माझं तर चालतं म्हणून हा आयुष्यात रचलेला पहिला श्लोक आहे संस्कृतमधला. चरकस्यात अतिश्रेष्ठो सुश्रुतोपी तथैवच वाग्भटोपी च श्रेष्ठ स्यात् सुश्रेष्ठेभ्यो नमो नमः. आणि हे त्या ग्रंथांना वंदन नाही आहे, चरक सुश्रुत वाग्भट ग्रंथांना नव्हे, कारण ते ग्रंथ येऊन चिकित्सा करणार नाही, ते ग्रंथ येऊन शिकवणार नाही, ते ग्रंथ येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार नाहीत, ते ग्रंथ येऊन लोकांमध्ये प्रचार करणार नाहीत. हे ग्रंथ जी लोक धारण करू शकतील सक्षमतेने, ती लोक म्हणजे तुम्ही, आम्ही, विद्यार्थी, उद्याचे तरुण असणारे, त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या त्या चरकाला, त्या सुश्रुताला, त्या वाग्भटाला माझा साष्टांग नमस्कार.